तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय आणि शेतीवर कमीत कमी खर्चामध्ये उत्पन्न कसं वाढवता येईल यावर जे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती तुमच्या समोर त्यांचं मार्गदर्शन मी आणण्याचा प्रयत्न करत असतो। तर आज आपण दांडेगाव येथे आले आहोत। तर मामा, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। प्रल्हाद दिगंबर पाटील, राहणार दांडेगाव, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली। बरं, तर मला सांगा, हे केळीचं उत्पादन तुम्ही किती वर्षापासून घेता? केळीचं जवळपास 2001 पासून। 2001 पासून का? बरं, तर आता तुमचं इथं केळीचं क्षेत्र किती आहे? केळीचं क्षेत्र 5000 बुड आहे। 5000 बुड आहे का? बरं बरं, तर आता ही जी केळी दिसायली तुमची, तर हे लागवड कधी केलेली आहे तुम्ही? ही लागवड केलेली आहे 15 ऑगस्टची। 15 ऑगस्टची का? बरं बरं, तर मग हे रोपं म्हणजे तुम्ही घरी तयार केले का विकत आणले? नाही नाही, जैन कंपनीची विकत आणलेली आहे। विकत आणली का? बरं, तर केवढ्याला एक रोप पडलं? हे पडले 18 रुपयाला। 18 रुपयाला का? हो। बरं, तर मग एकंदरीत ज्यावेळेस लागवड केली तर त्यावेळेसपासून म्हणजे काय काय नेमकं नियोजन कसं केलं? नियोजन म्हणजे मल्टीप्लायरचं महिन्याला सुरुवातीला ड्रेसिंग पासून बरं आतापर्यंत ही तिसरा डोस झाला, म्हणजे महिन्याचा। बरं बरं, आता हे 3 महिने होऊन गेले ना। हां, 3 महिने। 3 महिने समजा 15 दिवसात पहिल्यानं केले, थोडं म्हणजे अर्धा किलोनं। अर्धा मागून आता खताच्या 2 डोसा झाल्या तेव्हापासून 1 किलोवर वापरले। बरं, तर मग तुम्ही पहिले जे करत आता मल्टीप्लायर कधीपासून वापरायली? 2 वर्ष झाली। 2 वर्षापासून का? बरं, तर मग त्याच्या अगोदर तुम्ही मल्टीप्लायर वापरत नव्हते, त्यावेळेस तुमच्या उत्पन्नात किती खर्च व्हायचा आणि आता म्हणजे काय जाणवलं का तुम्हाला? उत्पन्नात खर्च तर समजा या रासायन खताचा थोडा कमी केला आहे आम्ही। बरं, आणि आमच्या उत्पन्नात वाढही झाली, म्हणजे कारण आता गेल्या सीझनपासून या मल्टीप्लायरचा आम्हाला अनुभव आला। पहिली आमची समजा सोय सारखीच आहे, उलटी आमची एखाद 2 ढोस आगाव व्हायची। बरं, मात्र ही मल्टीप्लायर वापरलं तर आपण गेल्या वर्षीपासून एक तर कळा तर हिरवीगार राहतली, वाढीत फरक पडला, घडा सुद्धा फरक पडला। या वर्षी आमची कमीत कमी 5 किलो रास वाढली। 5 किलोनं का? हो। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला यांच्या हे केळी दाखवतो आणि हे बघू शकता अशा प्रकारे। आणि मला एक सांगा, आणखीन केळीला आता 3 महिने झाले, तर याच्या पुढे आणखीन काय करावं लागेल केळीला? आता म्हणजे आता दरवर्षी प्रमाणे समजा आता या वर्षी खतं तर वापरावं लागतील। मात्र हे मल्टीप्लायर आता प्रत्येक डोसाला आम्ही टाकणार, महिन्याला डोस राहते आमची। 3-4 डोसा राहतात, मग ड्रीप राहते बाकी खतं, वॉटर सोडा। आणि मल्टीप्लायरमुळे तुमचा जे 2001 पासून तुम्ही जे खर्च करायचे त्यामध्ये बराच कमतरता तुम्हाला जाणवली? हो। बरं, तर आता हे केळीचं पीक किती महिन्याचं आहे? हे 12 महिन्याचं पीक आहे। 12 महिन्याचं? हो। बरं, तर एकंदरीत तुम्ही जे पहिलं केळी लावायची त्यामध्ये कितीचा घड पडायचा असा अंदाज? पहिला मग सांगालो की आता पहिली आमची 21 रात बसायची। यावर्षी आता गेल्या सीझनला 27-28 पर्यंत रात गेली। 27-28 पर्यंत? हो। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी कमीत कमी, कारण आजकाल शेतीवर जे खर्च व्हायला त्या खर्चामुळं उत्पन्नात आपण उत्पन्न किती घेतलं तरी त्या खर्चामुळं आपल्याला शेती परवडण्याची झाली, असं तत्त्व आपल्याला कळत आलं। तर मग आता हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, कशा प्रकारे यांनी असं नियोजन केलं। आणि याच्यामध्ये हे रेझर मारलं का? नाही, ते कुबोटा ट्रॅक्टर मारलं का? बरं, तर हे बघू शकता कशा प्रकारे यांचं नियोजन आहे आणि मेहनती शेतकरी आहेत। कोणताही बघू शकता कशा प्रकारे यांनी केळीचं नियोजन आणि सुधारित शेतकरी आहेत, त्यामुळं मी तुम्हाला यांचं मार्गदर्शन दाखवणार आहे। त्यामुळं आपलं कमीत कमी खर्चामध्ये शेती करण्याचा प्रयोग करा आणि जास्तीत जास्त शेतीवर खर्च जर करत बसलं तर आपल्या खर्चावर भार पडेल आणि आपल्यावर जे शेतकरी म्हणतो कर्जबाजारी होण्याचं सावट शेतकऱ्यावर आलं ते टाळता येईल आपल्याला। तर शेतकऱ्यांनी आता ही केळीवर काय तुमच्या भागात खर्च करत असतील, जास्त करत असतील, तर कमी खर्चामध्ये वळण्याचा प्रयत्न करावा। आता खतात बचत व्हायच नाही। आता पहिले आम्ही 10 म्हणजे 8-9 पोती टाकीत गेलो, आता फक्त 2 DAP टाकली, 1 करी, 1 पोटॅश, 1 युरियाच म्हणजे, आणि 1 किलो मल्टीप्लायर। तर आपल्यासोबत मल्टीप्लायर, तुम्हाला मल्टीप्लायर कोण दिले? मल्टीप्लायर ते पतंगे साहेब। बरं,
असं का? हं. तर आतापर्यंत तुम्ही दुसऱ्या कोणत्या पिकाला मल्टीप्लायर वापरलं? आता जास्त केळीला आणि ऊसाला. बरं, तुमच्या क्षेत्रामध्ये केळी आणि ऊस आहे. ऊसात दोनच पिकच आहेत आपल्याकडे. हां, बरं. हळद नाही सध्या? नाही, हळद नाही. बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तर नक्कीच आपल्या शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी मल्टीप्लायर या तंत्राचा तुम्ही वापर करा. आणि मल्टीप्लायर बद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही वर्ध्याची कंपनी आहे. आणि मल्टीप्लायर दाखवा एकदा. हे बघू शकता मल्टीप्लायर. तर नक्कीच आपल्या शेतीवरला कमी मल्टीप्लायर वापरल्यामुळे तुमचा शेतीचा खर्च 50% कमी झाला, 30% कमी झाला, शेतकऱ्याच्या माहितीसाठी तुम्ही सांगा. आता 50% तर काय आम्ही मात्र आता समजा जे 100% म्हणतो आपण खर्च, हां, त्याच्यात आम्हाला 70% तरी फरक पडलाय. 70% पडला. म्हणजे 30% तरी बचत व्हायला समजा. म्हणजे सुरुवातीला आता इथून पुढे तर होणारच की आता म्हणजे नवीन नवीन असल्यामुळे आम्ही हे बी खर्च बराच करू राहिलो ना. हो. हं. बरं, तर मला सांगा तुमचा खर्च कमी झाला तर मल्टीप्लायर आता यांच्याकडून यांनी मल्टीप्लायर घेतल्या तर मल्टीप्लायरचे म्हणजे काय रेट राहतं किंवा आणि काय तफावत म्हणजे किती कमी? मल्टीप्लायर तुम्ही 10 किलोची पॅकिंगमध्ये जर घेतलं 7,500 रुपयाला आहे. बरं, आणि त्याचं 10 किलो पॅकिंगमध्ये पाव किलो जर घेतलं 7,800 रुपयाला पडते. 5 किलो जर घेतलं 4,100 रुपयाला पडते. आणि मल्टीप्लायर लागल्यास 73 571 002 या नंबरवर संपर्क करा, तुम्हाला पुरेपूर माहिती भेटून जाईल. बरं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर मल्टीप्लायर घ्यायचा असेल आणि मल्टीप्लायर तंत्राची माहिती घ्यायची असेल तर नक्की यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टाकेल. तर नक्कीच यांच्याकडून माहिती घ्या. आणि आपल्यासोबत आणखीन एक दुसरे शेतकरी आहेत, त्यांना आपण मल्टीप्लायर आपण त्यांच्या पण शेतामध्ये एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर नक्कीच आपण कमीत कमी खर्चामध्ये शेतीवर उत्पन्न वाढवण्यासाठी मल्टीप्लायर तंत्राचा वापर करा. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. आणि मल्टीप्लायर प्रोडक्ट हे 100% जैविक आहे. सेंद्रिय आहे ना? हां, सेंद्रिय. बरं. आणि आपलं म्हणणं आहे की सेंद्रिय शेतीकडे वळा आणि कमीत कमी खर्चामध्ये शेती करा. जय जवान जय किसान.